जान्हवी आणि आर्यामध्ये परत एकदा रडा पाहायला मिळाला। जान्हवी आणि आर्यामध्ये परत एकदा तमाशा पाहायला मिळाला आणि तेही क्षुल्लक कारणावरून या दोघांनी भांडण केलंय। हो, अशीच काही अपडेट आहे आणि याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं काय घडलं आणि कशामुळे या दोघांमध्ये भांडण पाहायला मिळालं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। बिग बॉसच्या या घरामध्ये प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या कंटेस्टंट सोबत भांडण पाहायला मिळतं, आर्ग्युमेंट पाहायला मिळते आणि परत एकदा असंच काही पाहायला मिळालं। जान्हवी आणि आर्यामध्ये परत एकदा भांडण पाहायला मिळालं। अलीकडे जान्हवी आणि आर्यामध्ये एकही भांडण पाहायला मिळालं नव्हतं, कारण हे दोघे एकमेकांसोबत चांगले राहत होते आणि चांगले बोलत पण होते। असं वाटत होतं की परत एकदा या दोघांची मैत्री झाली आणि बेस्ट फ्रेंड झाल्यात, कारण यांचा जो बिहेवियर आहे एकमेकींकडे तो खरंच खूप नॉर्मल होता आणि त्या दोघांमध्ये एकही भांडण पाहायला मिळालेलं नव्हतं। खूप दिवसानंतर आज परत एकदा जान्हवी आणि आर्यामध्ये भांडण पाहायला मिळालं आणि तेही क्षुल्लक कारणावरनं, म्हणजे ज्याची अजिबातच गरज नव्हती। पण हे भांडण कसं घडून आलं? आर्याने भांडी घासली होती आणि ती धुतली पण होती, पण आर्याने धुतलेली भांडी जान्हवीला अजिबात आवडली नाही, तिला ती घाणच वाटत होती आणि याच विषयांवर या दोघींमध्ये पहिल्यांदा आर्ग्युमेंट पाहायला मिळाले आणि आर्ग्युमेंट भांडणामध्ये चेंज झाले आणि परत एकदा दोघे पण एकमेकांना खाली दाखवण्याचा प्रयत्न करत होते। जान्हवी आर्याला बोलत होती की तुला भांडी घासता येत नाही, तुला भांडी धुता येत नाही, तर कशाला धुतेस? तुला काहीच कसं जमत नाही, तुला साधं भांडी पण घासता येत नाही, तुला साधं भांडी पण धुता येत नाही, एवढी घाण करत असते। आणि ते बघूनच जान्हवी आर्यावर खूप जास्त संतापली होती, खूप जास्त ओरडत पण होती। आर्या पण जान्हवीला बोलत होती की तुला एकटीलाच वाटतं की मी खूप घाणेरडी आहे, मी खूप घाण करते, बाकी एकही कंटेस्टंटला वाटत नाही, आणि जर हे तुला एकटीलाच वाटत असेल तर तू बघ की तू कसा गेम खेळत आहेस। जान्हवी आर्याला बोलत होती की तू घाण करतेस आणि मी यावर बोलणार, मला घाण अजिबात सहन होत नाही आणि तुला एवढी पण ड्युटी करता येत नाही, एवढं पण तुला काम जमत नाही, तर तुला नेमकं काय जमतं? हा एक क्षुल्लक कारण होता आणि यावरूनच या दोघींमध्ये परत एकदा भांडण पाहायला मिळालं, ज्याची अजिबात गरज नव्हती। म्हणजे या क्षुल्लक कारणावरनं भांडण होते, कारण हा बिग बॉसचा शो आहे, या घरामध्ये क्षुल्लक कारणावरनच भांडणे होतात आणि असंच काही परत एकदा या घरामध्ये घडलंय। आर्या आणि जान्हवी मध्ये या क्षुल्लक कारणावरूनच, म्हणजे भांडी घासता न येणे किंवा घाण करणे, या क्षुल्लक कारणावरूनच या दोघींमध्ये भांडण पाहायला मिळालं। ही अपडेट ऐकून तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।